नमस्कार. बहुजन संघटक या आपल्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मी आनंद क्षीरसागर. ओबीसी जनजागृती अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत आम्ही ओबीसींच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध विषयांवर आम्ही काम करत असतो. आणि या संघटनेमध्ये समन्वयक या भूमिकेमध्ये मी माझ्या पद्धतीने काम करत आहे. आज मला जो विषय राहुल खांडेकर यांनी दिलेला आहे, त्याच्यावर आम्हाला बोलायला त्यांनी निमंत्रित केलं बहुजन संघटकवर. तो विषय आज अतिशय ज्वलंत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचं खूप मोठं एक वारं वाहत आहे आणि त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटत आहेत. आणि मराठा आंदोलनातले जे लोक आहेत, जे आपले बंधू भगिनी आहेत मराठा समाजातले, ते ओबीसी समाजामध्ये आरक्षण मागू पाहत आहेत. तर या विषयावर ओबीसींची काय भूमिका आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती देण्यासाठी आणि हे जे काही एकंदरीत मराठा आरक्षण जो विषय आहे त्याच्याबद्दल ओबीसींची काय भूमिका आहे आणि ह्या विषयाकडे आपण कसं बघितलं पाहिजे ह्याबद्दल थोडंसं भूमिका मांडण्यासाठी आणि ओबीसींच्या अँगलनी भूमिका मांडण्यासाठी मी आज आपल्याकडे आलेलो आहे. बंधू भगिनींनो, मी काही जास्त आज आपला वेळ घेणार नाहीये. मी खूप थोडक्यात या विषयावर मांडणार आहे माझी भूमिका, कारण गेल्या महिन्याभरापासून आपण रोज टीव्हीवर काही ना काहीतरी पाहत आहोत. या विषयावर आपण काहीतरी बघत आहोत, बोलत आहोत, विचार करत आहोत. मोबाईलवर पण आपण त्याचे स्टेटस पाहतोय, रील्स, टिकटॉक, सगळीकडे, फेसबुकवर. परंतु मराठा आरक्षणाचा विषय आणि त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं, ही जी त्यांची मागणी आहे ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि त्याच्यासाठी काय नेमकं करणं अपेक्षित आहे आणि काय केलं तरी काही फरक पडत नाही. जे सत्य मांडणी आहे, जे योग्य बोलणं आहे, ते आज मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करेल. कारण कसं असतं, जेव्हा एखाद्या समाज घटकाचं जेव्हा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा त्या समाजामध्ये खूप सारे नेते, कार्यकर्ते आपापला स्वार्थ साधायचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामध्ये समाजाची दिशाभूल होते. जो मूळ मुद्दा आहे तो बाजूला राहतो. बऱ्याचदा नेत्यांचा, कार्यकर्त्याचाच अभ्यास नसतो. समाजाला फक्त भावनिक करणं हाच एकमेव विचार डोक्यात ठेवून ही लोक काम करत असतात आणि त्याचा फटका संपूर्ण समाजाला होतो, त्या जातीला होतो आणि त्या संपूर्ण समाजाचं जे स्वास्थ्य आहे, समाजाचं जे काही संपूर्ण वातावरण आहे ते गढूळ होतं किंवा दोन समाजामध्ये संघर्षाची परिस्थिती तयार होते का, अशी स्थिती तयार होते. आणि हे काय नेमकं आहे हे आज आपण बोलणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि माझा जो विषय आहे की मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसींची भूमिका, या विषयासंबंधित मी माझ्या काही निरीक्षणं मांडणार आहे. आता सगळ्यात पहिला मुद्दा की मराठा समाज आज आंदोलन करतोय, त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण हवंय. आता प्रश्न असा आहे की मराठा समाज हा ओबीसी आहे का? ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लासेस, ही जी काही एक सिस्टीम आहे किंवा ही जी काही डेफिनेशन जी दिलेली आहे, ती डेफिनेशन मुळामध्ये तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहात का? सोशल बॅकवर्डनेस अँड इकॉनॉमिक बॅकवर्डनेस या निकषांनी ती बघितली जाते. शैक्षणिक बॅकवर्डनेस आपण समजू शकतो की तुमचं मुलांचं शिक्षणाचा टक्का कमी आहे किंवा तुमच्या घरात शिक्षण कमी आहे, त्याच्यामुळे शैक्षणिक बॅकवर्डनेस मोजता येतो. पण सामाजिक मागासलेपण, सोशल बॅकवर्डनेस, ही नेमकी काय भानगड आहे बाबा? तर साध्या गोष्टी, एकदम साध्या बाबतीचा विचार केला तर भारतीय समाज जो आहे आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा, जरी आपला महाराष्ट्र शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यामाई यांचा महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे नररत्नांचे खाणी आहेत. आपण एवढी मोठी मोठी माणसं आपल्या या मातीत जन्माला आली महाराष्ट्रात, तरी सुद्धा महाराष्ट्रातला जातीभेद जो आहे तो अजूनही जिवंत आहे. आणि जर तुम्हाला जर एकदम थोडक्यात जर उदाहरण बघायचं असेल तर महाराष्ट्रातले जितके साखर कारखाने आहेत, जितके दूध उत्पादक संघ आहेत, जितक्या सहकारी बँका आहेत, जितक्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, पतपेढ्या आहेत, मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, ह्या सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या नेमक्या कोणाच्या आहेत, त्यातल्या कोणत्या जातीच्या नेत्यांच्या ह्या संस्था आहेत, ह्याच्यावर आपण समजू शकतो की ह्या समाजामध्ये सामाजिकदृष्ट्या डॉमिनंट जात कोणती आहे आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले कोण आहेत. तर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाज हा शिक्षणामध्ये पूर्वीपासून अग्रेसर राहिलेला आहे आणि धर्माचं त्यांना पहिल्यापासूनच अधिष्ठान मिळालेलं असल्यामुळे, हिंदू धर्मानुसार त्यांना सगळ्यात वरचा स्टेटस मिळाल्यामुळे ते नेहमी सामाजिक ताकदीमध्ये श्रेष्ठ होते आणि त्यांनी नेहमी इतर समाज घटकांना आपल्या पॉवरमध्ये कंट्रोल करायचा प्रयत्न केला. त्याच्या खाली दुसरा नंबर येतो मराठा समाजाचा, कारण या समाजाकडे जमिनी आहेत. आजही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या शेती आहेत, ज्या शेत जमिनी आहेत, त्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या हातात आहेत. आजही एखाद्या महाराष्ट्रातल्या गावामध्ये तुम्ही जर गेलात तर जातीनुसार तुम्हाला गल्ल्या, आळ्या दिसून येतात. माळी गल्ली, तेली गल्ली, ओके, लोहार गल्ली, सुतार गल्ली, खाटीक गल्ली, ठीक आहे. परंतु त्या गावाचा जो
पाटील असतो तो मराठाच असतो. म्हणजे भले त्या गावाचा एखादा सुतार किंवा नाभिक किंवा गुरव श्रीमंत जरी झाला तरी त्या गावाचा जो हेड असतो, मुख्य असतो, तो पाटील असतो, तो मराठा असतो. कारण ते सामाजिक भांडवल फक्त आणि फक्त मराठा जातीलाच आहे. त्यामुळे ओबीसी, तेली, माळी, धनगर, वंजारी, गुरव, सुतार, लोहार यांच्या कंपॅरिझनमध्ये मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या पहिल्यापासून श्रेष्ठ होता, अपवर्ड होता. त्यामुळे ह्या मराठा समाजाला तुम्ही ओबीसीच्या लेवलवर सामाजिकदृष्ट्या आम्ही मागासले आहोत हा जो युक्तिवाद काही मराठा नेते करतायत तो पूर्ण चुकीचा आहे. तो पूर्ण चुकीचा आहे. ठीक आहे. त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ओबीसी हा आलुतेदार बोलतेदार जो सेवा देणारा जो जात घटक आहे. तेल प्रोडक्शन करतो, तेलाची सेवा देतो. माळ्याचं काम करतो, माळ्याची सेवा देतो. सुतार काम करतो, सुताराचं सेवा देतो. कुंभाराची मडकी गोळा करतो, मडकी घडवतो आणि मडक्याचं तुम्हाला प्रोडक्शन देतो. ह्याचं आणि मराठा समाज ह्याच्यामध्ये फरक आहे. कारण मराठा हा पहिल्यापासूनच स्वतःला क्षत्रिय मानत आलेला आहे, अप्पर कास्ट मानत आलेला आहे. त्यामुळे त्यांचं आणि ओबीसीचं कुठलंही कंपॅरिझन एका लाईनीमध्ये होत नाही. त्यामुळे मराठा हा ओबीसीपेक्षा नेहमी गावगाड्यामध्ये अप्पर कास्टच राहिलेला आहे. त्यामुळे आपण पाहतो की पूर्वीच्या काळात मराठा समाजाकडून जे काही जाती अत्याचार होत होते ओबीसी समाजावर, SC, ST, भटका विमुक्त समाजावर, हे आपण पाहतो. आणि ह्याचं जे काही रिफ्लेक्शन आहे, ह्याचे जे काही पुरावे आहेत ते आपल्या गॅजेट्समध्ये आहेत, ते आपल्या साहित्यामध्ये आहेत, ते आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यामध्ये, ग्रामीण साहित्यामध्ये पण आपण वाचतो, बघतो, त्याचा अभ्यास करतो. त्यामुळे ओबीसी आणि मराठा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे ओबीसीच्या कॅटेगरीमध्ये मराठ्यांना आरक्षण हे मिळूच शकत नाही. आता कितीतरी मराठाचे जे नेते आहेत ते आपल्या समाज घटकांना, आपल्या समाज बांधवांना, भगिनींना फक्त ब्रेनवॉश करतायत, भावनिक करतायत. त्यांना पण चांगलं माहिती आहे की त्यांची ही जी भूमिका आहे, डिमांड आहे की मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं, ही कुठल्याच कोर्टामध्ये ऍक्सेप्टेड केली जात नाही. की त्याचं साधक कारण मी तुम्हाला सांगतो, मी जास्त वेळ घेणार नाही, हा टॉक मी जास्त एक्सटेंड करणार नाहीये. कुठल्याही जातीला, मग ती ओबीसी असेल, मराठा असेल, धनगर असेल, माळी असेल, आदिवासी असेल, कुणी असतील, त्यांना जर जातीय आरक्षण हवं असेल किंवा वाढवून हवं असेल किंवा काय त्यांना आरक्षणाच्या बद्दल त्यांना कुठला निर्णय घ्यायचा असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त कोर्टाच्या मार्फत होतो. कारण कोर्ट जोपर्यंत त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करत नाही, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्या गोष्टी जोपर्यंत शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे मराठा समाजातल्या बंधू भगिनींनी. त्यांना असं वाटेल की मी ओबीसी समाजाचा कार्यकर्ता त्यामुळे मी तुमची दिशाभूल करतोय. अजिबात नाही. हा प्रॉब्लेम आज ओबीसीचा सुद्धा आहे. हा प्रॉब्लेम आम्ही ओबीसी लोक सुद्धा फेस करतोय की आम्हाला सुद्धा आरक्षण वाढवून हवं आहे. आम्ही पण ती लढाई लढत आहोत. परंतु कोर्टामध्ये जेव्हा ओबीसीची मागणी जाते तेव्हा कोर्ट, माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट आम्हाला हेच सांगतं की ओबीसींना जर आरक्षण वाढवून हवं असेल तर तुमची संख्या किती आम्हाला सांगा, त्या टक्केवारीनुसार तुम्हाला आरक्षण वाढवून मिळेल किंवा आरक्षण मिळेल. आणि हाच प्रश्न मराठा समाजाला सुद्धा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये विचारला जातो. आणि ह्याचं कुठलंही उत्तर ना आज ओबीसी समाजाकडे आहे, ना ह्याचं कुठलंही उत्तर आज मराठा समाजाकडे आहे. कारण ना ओबीसींची या देशामध्ये जातीय जनगणना होते, ना मराठा समाजाची या देशामध्ये जातीय जनगणना होती. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गेली 90 वर्ष झाली बंधू भगिनींनो. आणि हे मला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे, खूप महत्त्वाची माहिती मराठा समाजातल्या बंधू भगिनींना आणि ओबीसी समाजातल्या बंधू भगिनींना द्यायची आहे की आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये गेले 90 वर्ष झाले ओबीसी किती आहेत आणि मराठा किती आहेत किंवा ब्राह्मण किती आहेत ह्याची कुठलीच जातीय जनगणना, ह्याचा कुठलाच कास्टचा डेटा अस्तित्वात नाही आहे. भारतामध्ये शेवटची जातीय जनगणना 1931 मध्ये ब्रिटिशांनी केली होती, जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्याच्यानंतर भारतामध्ये जातीय जनगणनाच झालेली नाही. आता जर आज मराठा समाजातली लोक मोठ्या प्रमाणात, मराठा बंधू भगिनी, समाज बांधव भगिनी लाखोच्या संख्येमध्ये रस्त्यावर उतरतायत, आंदोलनं करतायत, गाव बंद करतायत, मोर्चे काढतायत, बंद पाळतायत. त्यांना असं वाटतं की आपण ह्या पद्धतीने सरकारला आरक्षण द्यायला भाग पाडू. काही नाही, सरकारचं काम खूप सोपं आहे. असं करून तुम्ही सरकारच्या फायद्याचं काम करताय. कारण कुठलंही सरकार जेव्हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना चांगलं माहिती असतं की हे त्यांच्या हातात निर्णयच नाही. कारण आरक्षणाचा अधिकार हा केंद्र सरकारच्या अंडर असतो आणि ते कोर्टामध्ये टिकलं पाहिजे आरक्षण. आणि ते तेव्हाच टिकतं जेव्हा जातीय जनगणनेचा डेटा जेव्हा कोर्टामध्ये सादर केला जातो, त्या आकडेवारीला धरूनच, त्या जनगणनेच्या आकडेवारीला धरूनच तुमच्या समाजाला किती आरक्षण मिळेल, किती वाढवून मिळेल, किती कोटा वाढवला जाईल हे ठरतं. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये
मराठ्यांचं आणि ओबीसींची जातीय जनगणना गेले 90 वर्ष झालेली नाही. काही लोक म्हणतात की मराठा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात 30% आहे, काही म्हणतात 33% आहेत, काही म्हणतात 35% आहेत, काही म्हणतात 18% आहेत, 19% आहेत, 15% आहेत. नेमकी किती आहे हे कुणालाच माहिती नाही. हे मराठ्यांना सुद्धा माहिती नाही. आणि ओबीसीची पण लोक असं म्हणतात की बाबा 1931 मध्ये आमची संख्या 52% होती, कारण मंडल कमिशनने 1931चाच अहवाल जो आहे ओबीसीच्या लोकसंख्येचा तोच ग्राह्य मानला आणि ओबीसीची लोकसंख्या 50% आहे असं एक ऍक्सेप्ट केलं, सपोज केलं. परंतु 2023 मध्ये आणि 2023च्या लोकसंख्येमध्ये आणि 1931 म्हणजे साधारण 90 वर्ष जुनी लोकसंख्या ह्याच्यामध्ये काहीतरी फरक पडला असेल की नाही. 1931 नंतर भारताची लोकसंख्या खूप वाढली आहे. मग या संख्येमध्ये ओबीसी किती वाढले याची सुद्धा संख्या ओबीसींना माहिती नाही, कारण ओबीसींची सुद्धा जातीय जनगणना नाही. मराठा समाजाच्या लोकांना आणि माझ्या मराठा समाजातल्या बंधू भगिनींना मला अतिशय मनापासून सांगावंसं वाटतं, हात जोडून सांगावंसं वाटतं आणि ओबीसींना सुद्धा मला अतिशय हात जोडून सांगावंसं वाटतंय. हे सत्य तुम्हाला कदाचित ना ओबीसीचे नेते तुम्हाला खरं बोलणार आहेत, ना मराठा नेते मोठे कुठलेही तुम्हाला खरं सांगणार आहे. पण हे तुम्हाला सत्य माहिती असणं अतिशय गरजेचं आहे की जोपर्यंत तुमची जातीय जनगणना होत नाही महाराष्ट्रात आणि अख्ख्या भारतामध्ये, तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळत नाही. कारण आरक्षणाची लढाई आज पाटीदार गुजरातमध्ये पटेल पण करतात आहेत. आरक्षण वाढवा, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या. याच्यासाठी आंध्रामधले कापू जो समाज आहे तो सुद्धा आरक्षणाची लढाई लढतो ओबीसीसाठी. ठीक आहे. आणि त्यांना सुद्धा कोर्ट आरक्षण द्यायला तयार नाहीये, कारण त्यांची सुद्धा आकडेवारी जातीय जनगणनेची ही अस्तित्वातच नाहीये. जर तुमची आकडेवारी जर माहिती नसेल तर कोर्ट तुम्हाला कुठल्या मार्जिनमध्ये, कुठल्या पर्सेंटेजमध्ये, किती टक्केवारीमध्ये आरक्षण देईल हे कोर्टाला सुद्धा ठरवता येत नाही. आणि अशा वेळेला तुमच्या सरकारने, तुमच्या राज्य सरकारने तुमच्यासाठी किती जरी ऑर्डिनन्स, किती जरी काय ते कुठले निर्णय पास केले किंवा कुठला वटहुकूम काढला तरी त्याला कोर्ट अक्षरशः कचऱ्याची पेटी दाखवतं. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो मराठा समाजातल्या बंधू भगिनींना आणि ओबीसीच्या बंधू भगिनींना हे कळलं पाहिजे. काही दिवसापूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी ठरवलं की ओबीसीची जातीय जनगणना करायची बिहारमध्ये. आणि त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला, परंतु त्यांनी जसं ते सुरू केलं, बिहारच्या पटना हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली की बिहार सरकारला ओबीसीची जातीय जनगणना करण्याचा अधिकारच नाहीये. कारण जातीय जनगणना करण्याचा अधिकार कुठल्याही राज्य सरकारला नसतो. मग ती बिहार सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, गुजरात सरकार असेल, कोणते राज्य सरकार असेल, तो अधिकार फक्त आणि फक्त केंद्र सरकारला असतो. कारण जनगणना कायदा 1948 पॉप्युलेशन सेन्सस ऍक्ट 1948 या कायद्या अंतर्गतच भारतामध्ये जनगणना होते, जी दर 10 वर्षांनी होते आणि ती कुठल्याही राज्य सरकारच्या अंडर होत नाही. ती भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या अंडर होते. आज भारत सरकारचे केंद्रमंत्री, गृहमंत्री कोण आहेत? त्यांच्या अंडर, होम मिनिस्टरच्या अंडर जनगणनेचा अधिकार असतो. आज भारतामध्ये होम मिनिस्टर कोण आहे? अमित शाह साहेब. आज भारताचे पंतप्रधान कोण आहेत? मोदी साहेब. आज भारतात बघायला गेलं तर भारतातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आज कोण आहे? मोदी साहेब आहेत. दुसऱ्या नंबरचे पॉवरफुल कोण आहेत? अमित शाह साहेब आहेत. आणि या दोन माणसांच्या हातात ते निर्णय आहेत. आज त्यांची लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये मेजॉरिटी आहे. जर त्यांनी ठरवलं तर मराठा समाजाची जातीय जनगणना होऊ शकते, ओबीसी समाजाची जातीय जनगणना होऊ शकते आणि या समाजांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळू शकतं. मी हे नाही म्हणत की मराठ्यांना ओबीसी मध्ये आणायचं का, आमचा त्याला विरोध आहे. कारण ओबीसी आणि मराठा हे दोन वेगळ्या कॅटेगरी आहेत. तेली समाज आणि मराठा समाज हे दोन वेगळ्या कॅटेगरी आहेत. ठीक आहे. कारण तेली समाजाचं, माळी समाजाचं, धनगर समाजाचं, वंजारी समाजाचं, गोरव समाजाचं, रामोशी समाजाचं, भटक्या विमुक्त समाजाचं जे काही सामाजिक मागासलेपण आहे ते मराठ्यांसोबत कम्पेअर होऊ शकत नाही. मराठा समाज हा पहिल्यापासून जमीन जुमला असलेला राहिलेला आहे. जरी तो गरीब असला, तो आज गरीब आहे, परंतु 3-4 पिढ्या अगोदर त्यांच्याकडे जमिनी होत्या. परंतु जे रामोशी आहेत, जे बंजारा आहेत, जे धनगर आहेत, जे वंजारी आहेत, जे नाभिक आहेत, त्यांच्याकडे आजही जमिनी नाही आहेत आणि 4 पिढ्या अगोदर पण त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या. त्यांचं हातावरच पोट होतं. त्यामुळं सामाजिक मागासलेपणाच्या अँगलनी पाहता मराठा आणि ओबीसी या दोन वेगळ्या बाबती आहेत. पण मी माझ्या मराठा समाजातल्या बंधू भगिनींना हेच सांगेल की जर तुम्हाला खरंच आरक्षणाची लढाई लढायची असेल तर आम्ही ओबीसी तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आम्ही तुम्हाला पाण्यात बघणारी माणसं नाही आहोत. परंतु ही लढाई तुम्हाला प्रामाणिकपणे लढावी लागेल. मराठा समाजातल्या बंधू भगिनींना आणि त्यांच्या नेत्यांना मला हेच सांगायचं आहे की जर तुम्हाला आरक्षण हवं असेल तर त्याची काही प्रोसेस आहे. आपल्या मराठा नेत्यांना किंवा मराठा बंधू भगिनींना, समाज बांधवांना फक्त भावनिक करून, त्यांना रस्त्यावर आणून, त्यांची माती भडकवून आरक्षण तुम्हाला या देशामध्ये कुणीही देणार नाही.
ना राज्य सरकार देणार आहे ना केंद्र सरकार देणार आहे. हे काळ्या दगडावरची रेग आहे. कारण अशा पद्धतीने आरक्षण मिळवायचा अनेक जातींनी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे, कुणाला मिळालेलं नाहीये. ते मराठ्यांना सुद्धा मिळणार नाही, कारण ते संविधानिकच नाहीये, ते कोर्टात टिकतच नाही. कारण कोर्ट सगळ्यात पहिले तुम्हाला काय मागतं, तर जातीय जनगणनेचा डेटा मागतं. की मराठा समाज किती आहे देशामध्ये, महाराष्ट्रात किती आहे, दाखवा मला. जर कोर्टाने तुम्हाला जर माहिती मागितली तर एकही नेत्याकडे, मराठ्याच्या एकही नेत्याकडे ती आज इन्फॉर्मेशन नाहीये, डेटा नाहीये. जर उद्या ओबीसी जातीय जनगणना किंवा ओबीसींना आरक्षण मिळावं अशी जर कोणी याचिका ओबीसीच्या नेत्यांनी जरी कोर्टामध्ये मांडली तरी कोर्ट त्यांना पहिला हाच प्रश्न करणार आहे की जातीय जनगणनेनुसार ओबीसींची माहिती तुम्हाला माहिती आहे का. जर आकडा असेल, केवढा आकडा आहे, केवढा नंबर आहे, त्या आकड्यानुसार, त्या फिगरनुसारच तुम्हाला आरक्षण मिळतं. आणि जर मराठ्यांकडे ती जर संख्या नसेल तर मराठा समाजाच्या सगळ्या बंधू भगिनींना मला हे सांगायचं आहे, तुम्ही कितीही काही जरी केलं तरी आरक्षण तुम्हाला मिळणं अवघड आहे, दुरापास्त आहे. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की काही लोक, मराठा समाजातले काही नेते आहेत, मी काय टीव्हीवर पाहतोय, ऐकतोय की ते धमकी देण्याच्या पण आता काही गोष्टी करायला लागल्या की ओबीसीच्या नेत्यांना आम्ही फिरून देणार नाही, त्यांच्या गाड्या फोडू, असं करू, तसं करू. अशा पद्धतीने दमदाटीची भाषा करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. आणि तुमच्या या दमदाटीला कुठलाही ओबीसीचा नेता घाबरत नाही. आम्ही त्याला बिलकुल घाबरणारे नाही आहोत. आमच्या ताटांमध्ये जे काही भाकर आम्हाला मिळालेली आहे आमच्या हक्काची, उलट ती भाकरच मुळामध्ये कमी मिळाली ओबीसींना. कारण ओबीसींची जातीय जनगणना न झाल्यामुळे 90 वर्ष आमची संख्या किती आहे आम्हालाच माहिती नाही. त्यात पण ओबीसीसाठी नॉन क्रिमिलियर, क्रिमिलियर असे 2 तुकडे करण्यात आलेले आहेत. ओके, अशा कंडिशनमध्ये पण परत तुम्हाला यायचं आमच्यामध्ये, हे कसं काय शक्य आहे? ते ओबीसींना मान्य नाही. आणि मराठा समाजाला ऑलरेडी ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण आहे, इकॉनॉमिक वीकर सेक्शन मध्ये आरक्षण आहे, बरोबर. मराठा समाजातले काही लोक आहेत, असे अनेक नेते आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, की ते मराठा असले तरी कुणबीचं खोटं सर्टिफिकेट आणून आमदारकी, खासदारकी, नगरसेवक पद ह्याच्यामध्ये दावेदारी सांगतात, निवडून येतात ओबीसीच्या सर्टिफिकेटवर, खोट्या सर्टिफिकेटवर, कुणबी सर्टिफिकेटवर, बनावट बोगस कुणबी सर्टिफिकेटवर. तर एका अर्थाने ती सुद्धा लोक ओबीसी मध्ये आरक्षणाचा लाभ घेत आहेत. सो बनावट कुणबीचं ओबीसी सर्टिफिकेट मिळून पण ही लोक ओबीसीचं आरक्षण त्याच्यामध्ये वाटा सांगतात. ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळून त्यांना ऑलरेडी इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये ऑलरेडी त्यांना 10% आसपास आरक्षण आहे. आणि आता परत त्यांना ओबीसी मध्ये पण आरक्षण हवंय. म्हणजे विचार करा, एका जातीला 3 आरक्षण कसं काय असू शकतं? हे लॉजिकलाच पटत नाही. हे कुठल्याच समाजाला, म्हणजे फार शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला सुद्धा जे संविधानिक कॉन्स्टिट्युशनल आरक्षण आहे ते सुद्धा एकच आरक्षण आहे. पण मराठा समाजाला मात्र ओबीसी मध्ये पण आरक्षण, ईडब्ल्यूएस मध्ये पण आरक्षण, आणि बनावट कुणबीचे सर्टिफिकेट आणून सुद्धा ओबीसी मध्ये परत कुणबी म्हणून आरक्षण. हे जे 3 पळवाटा ज्या उभ्या केलेल्या आहेत, 3 जागा सोयीच्या उभ्या केलेल्या आहेत, ह्याला आम्ही ओबीसी लोक विरोध करतो. जर मराठ्यांना खरंच आरक्षण हवं असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना होऊ द्या. आणि तो अधिकार कुठल्याही राज्य सरकारकडे नाही, तो फक्त केंद्र सरकारकडे आहे. कारण सेन्सस पॉप्युलेशन ऍक्ट 1948 भारत सरकारच्या गृह खात्याचा अधिकार आहे. त्या कायद्याअंतर्गत फक्त भारत सरकारचं गृह खातंच जनगणना करू शकतं दर 10 वर्षांनी, राज्य सरकार करू शकत नाही. हे मराठा समाजाच्या लोकांनी शांत डोकं ठेवून लक्षात घेण्याची गरज आहे. हे ओबीसीच्या पण नेत्यांनी शांत डोकं ठेवून लक्षात घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला लढायचंच असेल तर केंद्र सरकारशी जाऊन लढा. कारण आता त्यांचंच सरकार आज केंद्रात पण आहे आणि त्यांचंच सरकार राज्यामध्ये सुद्धा आहे. कारण एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पवार यांची जे काही कडबोळं आता तयार झालेलं आहे सत्तेचं, त्याच्यामध्ये भाजप पण सत्तास्थानी आहेच ना. फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदेनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि ते मुख्यमंत्री आहेत. केंद्रामध्ये पण भाजप सरकारच आहे. मग केंद्रात पण जर भाजप सरकार असेल आणि राज्यात पण जर भाजप सरकार आहे तर मग केंद्रीय भाजप सरकारला महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रासहित सगळ्या राज्यांमध्ये जातीय जनगणना करायला प्रॉब्लेम काय? एकदा होऊनच जाऊ दे ना जातीय जनगणना. आम्हाला ओबीसीना पण कळेल की आम्ही आहोत किती, आणि मराठ्यांना पण कळेल की ते किती आहेत. कारण काही मराठे म्हणतात की आम्ही 35%, काय म्हणतात आम्ही 33%, काय म्हणतात आम्ही 18%. अरे तुम्हालाच नाही माहिती. आणि तुमचा हा जो काही अज्ञान आहे ते कोर्टाच्या समोर शेवटी मग उघडं पडतं आणि कोर्ट तुमच्या आरक्षणाच्या मागणीला कचराची पेटी दाखवतो. हे ओबीसीच्या पण बाबतीत झालेलं आहे आणि हे मराठ्यांच्या पण बाबतीत आतापर्यंत झालेलं आहे. आता काही मराठा नेते जे आहेत ते गायकवाड समिती, राणे समिती, बापट पागे समिती, अशा वेगवेगळ्या समितींचे अहवाल जे आहेत त्याचा दाखला देतात आणि म्हणतात की बघा ह्याच्यानुसार आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण.
मराठा समाजाच्या लोकांना आणि त्यांच्या नेत्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एकतर झोपलेले आहात किंवा झोपेचं सोंग घेऊन तुमच्या बंधू भगिनींना, मराठा बंधू भगिनींना फसवताय. त्यातलं कुठलं पाप तुम्ही करता हे तुम्ही तुमचं बघून घ्या. परंतु हे खरं आहे की ना गायकवाड समितीकडे मराठ्यांच्या जातीय जनगणनेची माहिती आहे, ना राणे समितीकडे मराठ्यांच्या जातीय जनगणनेची माहिती आहे, ना बापट पागे समितीकडे मराठ्यांच्या जातीय जनगणनेची माहिती आहे. कारण या कुठल्याही अहवालाकडे मराठ्यांच्या जातीय जनगणनेची माहिती उपलब्ध नाही. कारण मराठ्यांची जातीय जनगणना गेली 90 वर्ष झालेली नाहीये. जर तुमची जनगणनाच नसेल मराठा म्हणून तर तुमचा डेटा तयार होत नाही, आणि जर डेटाच नसेल तर तुम्हाला आरक्षणात वाटा तयार मिळत नाही. जर जनगणना नाही, जातीय जनगणना नाही, तर डेटा नाही, आणि डेटा नसेल तर आरक्षणाचा वाटा नाही. हे मराठ्यांनी पण समजून घ्यायची गरज आहे, आणि हे ओबीसीने पण समजून घ्यायची गरज आहे. कित्येक मराठा नेते फक्त भावनिक करतायत, भावनिक बोलतायत, आक्रमक भाषा बोलतायत, धमक्या, अल्टिमेटम याचं आता त्यांनी गणित सुरू केलेलं आहे. ह्याच्याने काहीही होत नाही. ह्याच्यापेक्षा मोठी मोठी आंदोलन भारतामध्ये आरक्षणासाठी झालेली आहेत. भारत सरकार ह्याला बिलकुल भीक घालत नाही, राज्य सरकार ह्याला बिलकुल भीक घालत नाही. आणि ते का घालत नाही? कारण तुमची जातीय जनगणना झालेली नाही. त्यामुळे जर मराठे आणि मराठा समाजातले जे कोणी धुरीण असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, ज्यांना प्रामाणिकपणे वाटते की आपल्या समाजाची जनगणना आरक्षण मिळावं, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण हे आरक्षण आपल्याला फुले शाहू आंबेडकर या विचारधारेने दिलेलं आहे. तुम्ही किती जरी हे नाकारलं तरी हे सत्यच आहे. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला जातीय जनगणना करावी लागेल. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पहिली गोष्ट ती आहे की काळ्या दगडावरची रेख आहे. ओबीसीच्या नेत्यांना मला काही गोष्टी सांगायच्या आता. हे झालं मराठा समाजाचे जे बंधू भगिनी आहेत त्यांचा जो गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी मी आज हे फेसबुक लाईव्ह करायचा प्रयत्न करतोय. ओबीसीच्या नेत्यांकडे आपण जाऊया की ओबीसीचे नेते ह्या एकंदरीत मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका घेत आहेत. ओबीसीच्या नेत्यांची भूमिका आजपर्यंत बोटशेपीच राहिलेली आहे. कारण ओबीसीचा कुठलाही नेता ठामपणे कुठलीही बाब बोलायला तयार नाही आहे. तो हे बोलायलाच तयार नाही की हे आरक्षणावर आमचा हक्क आहे. आणि ओबीसीना जे आरक्षण मिळाले 27% ते सुद्धा कमी आमच्यासाठी. कारण आमची जर जनगणना झाली तर आम्हाला पण कळलं की आमची संख्या आता 50% नाही, आमची लोकसंख्या 60-65% पेक्षा जास्त झालेली आहे. मग आम्हाला 27% आरक्षण कशाला पाहिजे? मग आम्हाला पण वाढवून द्या. आम्ही कोणाचं घोडं मारलंय? आम्ही पण टॅक्स भरतो देशामध्ये, आम्ही पण मत देतो या सगळ्या सरकारांना. आमची लोक मेहनत करतात, पैसे कमवतात देशासाठी. आमचे ओबीसीचे पण लोक पोलीस दलामध्ये आहेत, जवान आहेत, सैन्य दलामध्ये आहेत. आम्ही पण सेवा देतो या देशासाठी. मग आमच्या अन्याय का? 27% आरक्षण आम्हालाच का? मग आम्हाला पण वाढवून पाहिजे, कारण आमची संख्या वाढलेली आहे. हे कधी कळेल जेव्हा तुमची जनगणना होईल. पण ओबीसीचे नेते पण याबद्दल बोलत नाही. जेव्हा जेव्हा असे आरक्षणाचे काही विषय तयार होतात, ओबीसीच्या नेत्यांची भूमिका गळचेपी असते, बोटचेपी असते. आणि हे असे जे ओबीसीचे नेते आहेत ना, हे ओबीसीच्या हिताचे बिलकुल नाहीत. ओबीसी समाजाला जर भविष्यामध्ये ठामपणे जर आपले न्याय हवे असतील, आपले अधिकार हवे असतील, तर हे जे पोट भरलेले किंवा पोट भरून जे काही स्वार्थी ओबीसी नेते आहेत त्यांच्या पण त्यांच्या हाताखालून तुम्हाला बाहेर निघणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी ओबीसींनी स्वतःच्या संघटना, स्वतःचे राजकीय पक्ष, स्वतःच्या विचारधारेवर, बहुजन विचारधारेवर बांधण्याची गरज आहे. आणि इलेक्शनला उभे राहून, इलेक्शन लढवून, सत्तेमध्ये येऊन, आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री बनून तुम्हाला जे हवे आहेत, तुम्हाला जे धोरणं हवी आहेत, जे काही नीती हवी आहेत ते करण्याची आता गरज आहे. भीक मागून तुम्हाला कोणी अधिकार देत नाही. भिका मागून तुम्हाला कसले अधिकार मिळालेले नाहीयेत. त्यासाठी तुम्हाला सत्तेत यावं लागतं. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य मिळवलं कारण ते सत्तेमध्ये आले, त्यांनी आपली सत्ता मिळवली. महात्मा फुलेंनी पण आम्हाला तोच संदेश दिला की सत्ता जर नसेल तर सगळ्या अवकाळा, सगळे अवगुण तुमच्या समाजामध्ये येतात. सत्ता मिळवा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुम्हाला कुणी अडवत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पण आपल्याला हाच संदेश दिला की सत्ता मिळवा. सत्तेची चावी, पॉलिटिकल मास्टर की इज द बिगेस्ट मास्टर की फॉर एनी डेव्हलपमेंट. तुम्हाला विकास करायचा आहे, समाजाला न्याय मिळवायचा आहे, सत्तेमध्ये या. ओबीसींना हे कळण्याची गरज आहे. ओबीसी जर हे नाही करू शकले तर तो दोष ओबीसींचा असेल. मराठा समाजाच्या लोकांना मला परत हे सांगायचं आहे, बंधू भगिनींनो, तुम्हाला भावनिक करणारे, इमोशनल करणारे, तुमच्या डोक्याचं ब्रेन वॉशिंग करणारे, तुमची माती भडकवणारे, तुमचे रक्त खवळवणारे खूप नेते, कार्यकर्ते मराठा समाजामध्ये आहेत. त्यांना मोठं व्हायचं. 2024 इलेक्शन येणार आहे. त्यांना आमदारकी, खासदारकी, नगरसेवकसाठी तिकीटं पाहिजेत. त्यामुळे ते तुमचा वापर करून घेतात. ठीक आहे. जर मराठा समाजाला आरक्षण हवं असेल आणि ते ओबीसीत नाही मिळणार कारण तुम्ही ओबीसी नाही आहात, पण तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण जर ऑलरेडी मिळालं, तिथं पक्क करायचं असेल किंवा कुठल्याही तुमच्या विकासासाठी, तुमच्या समाजाच्या प्रगतीसाठी तुम्हाला जर योजना हव्या असतील, सरकारी सपोर्ट हवा असेल, तर मराठा समाजाला सगळ्यात पहिली गोष्ट आपली जातीय जनगणना व्हावी ही मागणी लावून धरावी लागेल. सर्वे आणि जनगणना ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी तुम्हाला सर्वे करा हे नाही म्हणत आहे, कारण आत्ता जयंत बांटिया आयोग नावाचा अतिशय
घाणेरडा प्रकार, अतिशय फुसका प्रकार, अतिशय कपटी आणि कुटील प्रकार महाविकास आघाडीने काही दिवसापूर्वी ओबीसींच्या विरुद्ध केलेला आहे. त्या जयंत पांडे आयोगाच्या त्याच्या शिष्टमंडळाच्या पुण्यात आलं होतं. त्या शिष्टमंडळाला मी स्वतः माझी पर्सनली साक्ष दिलेली आहे आणि मी त्यांना हे म्हणलं होतं की सर, जयंत पांडे आयोग जो तुम्ही नेमला आहे ओबीसींच्या आरक्षणासाठी, हा आयोग जातीय जनगणना करणार आहे का? ओबीसींची जातीय जनगणना करणार आहे का? ते म्हणले नाही करणार. आम्ही मतदार याद्या, तलाठ्याच्या याद्या, ग्रामसेवकाच्या याद्या ह्याच्यावरून ठरवणार की तुमची जात काय. मी म्हणलो की तुम्ही असं करून ओबीसींना फसवताय, ओबीसींना अक्षरशः थुक्का लावताय, चुना लावताय आणि असा जो काही अहवाल तयार होईल जयंत पांडे आयोगाचा ओबीसींसाठीचा, तो अक्षरशः भर चौकामध्ये फाडून जाळण्याचा, होळी करण्याच्या लायकीचा आहे. कारण हे असे जे अहवाल असतात, राणे समितीचा अहवाल, गायकवाड समितीचा अहवाल मराठ्यांसाठी, ओबीसींसाठी जयंत पांडे आयोगाचा अहवाल ओबीसींच्या आरक्षणासाठी, हे सगळे अहवाल तुमच्यासाठी धूळफेक असतात. कारण या कुठल्याच अहवालामध्ये त्या त्या समाजाच्या, त्या त्या जातीचा, जातीय जनगणनेचा उल्लेख नसतो. कारण जातीय जनगणना झालीच कुठे 90 वर्ष. जयंत पांडे आयोग असेल किंवा राणे समितीचा अहवाल असेल किंवा गायकवाड समितीचा अहवाल असेल, ही लोक तुमच्या अहवालामध्ये आकडेवारी आणणार कुठून? जर जनगणनाच नसेल तर महाराष्ट्रात मराठा किती आणि ओबीसी किती याची डेटाची माहितीच कळत नाही. मग तुम्हाला कुठल्या अँगलनी, कुठल्या पर्सेंटेजनी आरक्षण मिळणार? मिळणार नाही. कारण त्यासाठी जातीय जनगणना झाली पाहिजे. पर हेड, दर माणशी, सर्वे नाही. उदाहरणार्थ जर मुंबईची लोकसंख्या 2 कोटी असेल तर फक्त 10,000 लोक किंवा 1,00,000 लोकांचा सर्वे करून तुम्ही संपूर्ण 2 कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईसाठी कुठलाही अहवाल तयार करू शकत नाही. सर्वे नाही, जनगणना हवी, जातीय जनगणना हवी. ती मराठा समाजाची पण झाली पाहिजे, ती ओबीसींची पण झाली पाहिजे, ती ब्राह्मण समाजाची पण झाली पाहिजे आणि SC ST समाजाची होतीच आहे. पण मुस्लिम, ख्रिश्चन, शीख हे जे धर्म आहेत त्या धर्मांमध्ये सुद्धा ओबीसी आहेत. मुसलमानांमधले तांबोळी ओबीसी आहेत, मुसलमानांमधले बागवान ओबीसी आहेत, मुसलमानांमधले चुडीवाले, मनियार, कासार ओबीसी आहेत, अन्सारी, जुलाहा, विणकर, कुंभार जे मुसलमानांमधले आहेत ते ओबीसी आहेत, बहुजन आहेत. लालबेगी, कम्मी, हलालखोर ह्या ज्या जाती आहेत मुसलमानांमधल्या त्या पण बहुजन आहेत. त्यांची सुद्धा जातीय जनगणना झाली पाहिजे. फक्त त्यांच्या नावासमोर मुस्लिम असं म्हणून त्यांना तुम्ही फक्त एका मुस्लिम धर्माचा भागच आहे असं म्हणून त्यांना तुम्ही रद्द करू नका. कारण जाती व्यवस्था जशी हिंदूंमध्ये आहे तशी ती मुसलमानांमध्ये सुद्धा आहे, तशीच ती ख्रिश्चनांमध्ये सुद्धा आहे. ख्रिश्चनांमधले जे सिरियन ख्रिश्चन आहेत, कॅथलिक ख्रिश्चन्स आहेत, ओके, ते स्वतःला अपर कास्ट मानतात. आणि जे लोअर कास्ट ख्रिश्चन्स आहेत, जे पूर्वाश्रमीचे, अस्पृश्य किंवा दलित समाजातले जे कन्वर्ट झालेले ख्रिश्चन्स आहेत, त्यांची अजूनही ख्रिश्चन धर्मामध्ये जी परिस्थिती आहे, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, ती हालाकीची आहे. त्यांना सुद्धा बहुजन म्हणून, ओबीसी SC म्हणून त्यांना सुद्धा जातीय जनगणना करण्याची गरज आहे. शीख धर्मामध्ये काही सगळे शीख नसतात. शीख धर्म जरी म्हणत असला की आम्ही सगळे शीख आहोत आणि आमचा जातीभेद नाही आहे, तरी दुर्दैवाने शीख धर्मात सुद्धा जातीभेदाची आज मुळं आपण पाहतो. शीख धर्मामध्ये अपर कास्ट जे 8 शीख आहेत, जे सत्ताधारी आहेत, जे जमीनदार आहेत. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये जमीनदार हे मोस्टली मराठा समाजातलेच असतात आणि त्यातलं मग काही ठराविक कुटुंबच आहेत, एक 50-100. त्यांच्याकडेच सगळ्या जमिनी, त्यांच्याकडेच साखर कारखाने, त्यांच्याकडेच बँका, त्यांच्याकडेच दूध उत्पादक संघ, त्यांच्याकडेच APMC मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समित्या. परंतु शीखांमध्ये सुद्धा एक लोअर कास्ट समाज आहे. मजबी शीख, शिकलगर शीख, रहिदासी शीख जे महाराष्ट्रात राहतात, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नांदेडमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये तुम्ही जे शीख लोक बघता ते बहुजन शीख आहेत. त्यांची सुद्धा जातीय जनगणना झाली पाहिजे. जेव्हा सगळ्यांची जातीय जनगणना होईल तेव्हा खऱ्या अर्थाने दूध का दूध पाणी का पाणी कळेल. तेव्हा खऱ्या अर्थाने कळेल की कुठल्या जातीला खऱ्या अर्थाने रिझर्वेशनची, आरक्षणाची गरज आहे. आणि जर रिझर्वेशन वाढवायचं असेल 50% त्याचं फोडून त्याची जर मर्यादा वाढवायची असेल तर मग ते कोणत्या जाती आहेत त्यांना वाढलेल्या 50% आपण समाविष्ट केलं पाहिजे. ही जी भूमिका आहे ती अतिशय स्वच्छ आहे. जर माझं तर स्पष्ट असं म्हणणं आहे की जर ओबीसींची जातीय जनगणना झाली, जातीय जनगणना बरं का, सर्वे नाही, पर हेड, दर डोई जनगणना, आणि त्यात जर कळलं की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ओबीसींची लोकसंख्या 15% किंवा 13%, तर तुम्ही आम्हाला 15% आरक्षण द्या. राहिलेलं जे आमचं आरक्षण आहे ना ते बाकीचे जे बहुजन आहेत ना किंवा इव्हन कुणी कुठल्या जातीचे असतील ज्यांना गरज आहे खऱ्या अर्थाने त्यांना देऊन टाका. माझी त्याला तयारी आहे, माझी खरंच इच्छा आहे. कारण ओबीसी म्हणलं तर फक्त ठराविक जे ओबीसी आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी BJP सरकारने माधव या फॉर्म्युलानी ओबीसींचं एक राजकारण उभं करायचा प्रयत्न केला होता. माळी, धनगर, वंजारी या ज्या 3 महत्त्वाच्या मोठ्या जाती आहेत पॉप्युलेशनच्या ओबीसींच्या, त्यांच्यामधूनच नेते उभे करायचे आणि ते सगळ्या ओबीसींचे नेते आहेत असं एक चित्र उभं करायचं. पण ते खरं नाहीये. कारण मुसलमानांमधले पण माळी आहेत, मुसलमानांमधले पण सुतार आहेत, त्यांचे किती लोक आमदार आहेत, खासदार आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. हिंदूंमध्ये नाभिक आहेत, त्यांचे किती लोक कॅबिनेट मंत्री नाही आहेत. मग फक्त माळी, धनगर, वंजारी म्हणजे ओबीसींचे नेतृत्व हे पण चुकीचं आहे. ओबीसींमधल्या सगळ्या मोठ्या जाती ओबीसींच्या आणि मायक्रो ओबीसी
त्यांना सुद्धा त्यांचा सत्तेचा आरक्षणाचा वाटा हक्क मिळाला पाहिजे आणि ते तेव्हाच होईल. ओबीसी असतील किंवा मराठा असतील किंवा मुसलमानांमधले बहुजन असतील किंवा ख्रिश्चनांमधले बहुजन असतील किंवा शिखांमधले बहुजन असतील, या सगळ्यांना तेव्हाच हक्क आणि त्यांचा न्याय मिळेल जेव्हा या सगळ्या समाजाची जातीय जनगणना होईल. मी पुन्हा एकदा सांगतो, सर्वे नाही, कारण कुठलंही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जेव्हा जेव्हा आरक्षणाची मागणीचा ताकद वाढते, समाजाकडून जेव्हा डिमांड होते, तेव्हा लोकांना मूर्ख करण्यासाठी, लोकांना गप्प करण्यासाठी, लोकांचं तोंड बंद करण्यासाठी कुठल्या तरी सर्वे, कुठली तरी समिती, कुठला तरी अहवाल, कुठली तरी कमिशन असं काहीतरी तुमच्यासमोर काहीतरी फुसकं पिल्लू सोडते. तर इथून पुढे ओबीसी असेल किंवा मराठा असतील, ज्यांना आरक्षण हवं आहे ना, आम्ही त्याच्यासोबत आहोत. पण मुद्द्याचं बोला. फालतू गोष्टींचं भावनिक करण्याची गरज नाही. ना मराठा समाजातल्या लोकांना भावनिक करायची गरज आहे, ना ओबीसीने भावनिक करायची गरज आहे. कारण कसं होतं, हे दोन समाज एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा संघर्ष होऊ शकतो. कारण दोन्ही समाज जर एकमेकांशी जर लढले किंवा त्यांच्यात जर काही वितुष्ट तयार झालं तर ह्याचे परिणाम महाराष्ट्राला आणि भारताला भोगावे लागतील. आपण भारतीय आहोत, आपण मराठी लोक आहोत, संविधानावर आपला विश्वास आहे, या देशावर आपलं प्रेम आहे आणि सगळ्यांना न्याय मिळावा हीच आपली भूमिका आहे. पण त्यासाठी जातीय जनगणना करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर ते होणार नसेल तर मराठा नेते मला जितके आज इथे ऐकतात, जितके मराठा कार्यकर्ते बंधू भगिनी मला या आज फेसबुक लाईव्हवर ऐकतात, आणि जे कोणी नसतील मराठा, बहुजन समाजातले असतील, ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, मी त्यांना हात जोडून सांगतो की प्लीज माझा व्हिडिओ जे मराठाचे जे आपले नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना पाठवा. त्यांना कळू द्या की फक्त भावनिक होऊन तुमची लढाई तुम्ही जिंकूच शकत नाही. फक्त रस्त्यावर लाखोचे मोर्चे काढून आणि ताकद दाखवून तुम्ही हे करूच शकत नाही. तुम्हाला हवं ना आरक्षण, तुम्हाला मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला जातीय जनगणना करण्याची मागणी उभी करावी लागेल. ते तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला तुमचा हक्क मिळेल, नाही तर तुमचे नेते तुमचं फक्त शोषणच करतील. कारण या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जितके मोठे मोठे मंत्री झालेले, सगळ्यात जास्त मंत्री प्रत्येक खात्याचे, मुख्यमंत्री असतील किंवा कुठल्याही खात्याचे, हे मेजॉरिटी मराठाच राहिलेले आहेत. ते काही दलित नव्हते, ते काही एससी नव्हते, किंवा ते काही एसटी नव्हते, किंवा ते काही मुस्लिम नव्हते, किंवा ते काही ओबीसी नव्हते. जास्तीत जास्त सत्ता जी आहे महाराष्ट्रामध्ये त्या मराठा नेत्यांच्या हातातच राहिलेली आहे. असं असून सुद्धा मग मराठ्यांची पोरांना आज शिक्षण का नाही मिळते, नोकऱ्या का नाही मिळते? कारण मराठा समाजाने ज्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं होतं, दुर्दैवाने त्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. आणि आज त्यांना असं वाटतं की फक्त आरक्षणाची लढाई आम्ही आमची संख्या दाखवून, आमचं बळ दाखवून, सरकारला प्रेशराईज करून आम्ही ते मिळवू शकतो. मिळू शकत नाही. तुम्हाला ते मिळेल, पण जातीय जनगणनेसाठी मराठ्यांना ओबीसींसोबत उभं राहावं लागेल, खांद्याला खांदा लावून. कारण ओबीसीचे लोक जातीय जनगणनेची लढाई मागच्या अनेक वर्षापासून लढत आहेत. आम्ही जेव्हा ओबीसीच्या जनगणनेचा किंवा जातीय जनगणनेची लढाई जेव्हा करत असतो, मराठा नेत्यांचा, मराठा कार्यकर्त्यांचा आम्हाला कुठलाही सपोर्ट नसतो. का बरं? जर जातीय जनगणना झाली ते फक्त ओबीसीची नाही होणार, ते मराठ्यांची पण होईल. त्याचा फायदा जो मिळणार आहे तो फक्त ओबीसीला नाही मिळणार, तो मराठ्यांना पण मिळणार आहे. मग अशा वेळेला मराठा नेत्यांनी सुद्धा, मराठा कार्यकर्त्यांनी सुद्धा डोकं शांत ठेवून हे लक्षात घेण्याची गरज आहे, जर जातीय जनगणना नाही तर मराठ्यांचा डेटा नाही. जर मराठ्यांच्या डेटा आणि आकडेवारी नसेल तर आरक्षणामध्ये वाटा नाही. हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये टॅटू करून ठेवा. कारण हे तुम्हाला तुमचे नेते कुणी सांगणार नाही खरं, कारण कुणी खरं बोलायची इच्छा नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी पदं हवी आहेत. 2024ला इलेक्शन्स येणार आहेत, त्यासाठी सगळेजण आपापली तयारी करतात. आणि ह्याच्यामध्ये आपला जो सर्वसामान्य मराठा जो बंधू भगिनी आहेत त्यांचं शोषण होऊ नये, त्यांची परत फसवणूक होऊ नये, त्यांच्या जातीच्या नेत्यांकडून फसवणूक होऊ नये. कारण आम्हाला दिसतंय, गेले महिनाभर झाले आम्ही टीव्हीवर जे पाहतोय त्याच्यातून हे सगळं दिसून येते. आणि ओबीसीचे पण नेते जे आहेत, मख्ख, कणाहीन, मुरदार झालेले जे ओबीसी नेते आहेत, जे ऐन टायमाला त्यांना ओबीसीच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नसतं, पण इलेक्शन आल्यावर मात्र त्यांना आम्ही कसे ओबीसी आहोत हे दाखवायची त्यांना खूप जास्त गरज तयार होते. अशा खोट्या ओबीसी नेत्यांपासून सुद्धा ओबीसी समाजाने शहाणं व्हायची गरज आहे. ओबीसीच्या समाजाला मी हात जोडून हे सांगेन की आत्ता जे तुमचं ओबीसी नेतृत्व तुम्हाला सगळ्या राजकीय पक्षांमध्ये दिसतंय, मी नाव नाही घेणार, पण काय गधे घोडे एक बराबर असाच तो प्रकार आहे सगळा. ताटात काय वाटीत काय एकच आहे, सगळे एकाच माळेचे मणी आहे. यांच्याकडून ओबीसीच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर येणार नाही. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आत्ता मान्सून अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये राज्य सरकार, महाराष्ट्र राज्याच्या सरकारने हा निर्णय पास केला की यावर्षी ओबीसीचे 75 विद्यार्थी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विदेशी स्कॉलरशिप, विदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होतील. 75 आणि तो प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्यांनी ते जाहीर केलं. सरकारी जे वेबसाईट आहे त्याच्याने त्यांनी ते ट्विट पण केलं. सरकारने तो निर्णय ट्विटही केला. तरी सुद्धा यावर्षी जे ओबीसीमधले परदेशी शिष्यवृत्तीसाठी जे मुलं सिलेक्ट झाली आहेत त्यांची संख्या 75 नाही आहे, फक्त 50 आहे. 50 पासून 75 पर्यंत संख्या वाढवणार असं सरकार जर म्हणत असेल
आणि जर परत 50च मुलांना पाठवणार असेल तर मग ह्या 25 मुलांवर जो अन्याय झालेला आहे ओबीसीच्या मुलांवर, गोरगरीब घरातल्या ओबीसीच्या मुलांवर, ज्यांना शिक्षणासाठी बाहेर जायचं होतं, त्यांची संधी नाकारली गेली आहे, याबद्दल कुठला ओबीसी नेता काही बोलतोय का? कुठल्या पक्षातला ओबीसीचा नेता काही बोलतोय का? कुणी नाही बोलत आहे. आणि असे कितीतरी प्रश्न. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, जी केंद्र सरकारची भारतामध्ये जितके गुन्हे होतात, बलात्कार, खून, रेप, मर्डर, जातीय गुन्हे, जातीय अत्याचार, महिलांवर अत्याचार, ह्या सगळ्या अत्याचारांचं, ह्या सगळ्या क्राईमचा रेकॉर्ड गोळा करणारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ही संस्था केंद्र सरकारकडे, होम मिनिस्ट्रीकडे दिल्लीमध्ये असते. या संस्थेकडे एससी समाज, एसटी समाज, या समाजातल्या महिलांवर कुठल्या कुठल्या राज्यात, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या कुठल्या तालुक्यात, कुठल्या कुठल्या शहरात कुठल्या कुठल्या प्रकारचे जातीय अन्याय अत्याचार होतात, मर्डर होतात, खून होतात, चोऱ्या होतात, दरोडे होतात, याची माहिती असते. आणि त्यानुसार या समाजाला, एससी एसटी समाजाला भारत सरकारकडून मदत मिळते, संरक्षण मिळतं, त्यांच्यासाठी वेलफेअरच्या स्कीम्स तयार केल्या जातात. परंतु ह्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, कुठल्याही टेबलमध्ये ओबीसीचं नाव सुद्धा नाही आहे. म्हणजे ओबीसी समाजावर काय जाती अन्याय अत्याचार होतात गावखेड्यामध्ये अजून सुद्धा, वाड्या वस्त्यांवर, शहरामध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, याची कुठली आकडेवारी आज ना महाराष्ट्र सरकारकडे ना भारत सरकारकडे. आणि असं असून सुद्धा कुठलाही ओबीसी नेता, कुठलाही माईचा पूत, कुठलाही माईकचा लाल जो स्वतःला ओबीसी नेता म्हणतो, तो ह्याच्याबद्दल एक शब्द काढत नाहीये. इतकी जर तुमच्यामध्ये अज्ञान असेल आणि तुम्ही मुख्य प्रश्नांकडे इतके जर दुर्लक्ष करणार असाल तर तुम्हाला आम्ही ओबीसीचे नेते म्हणून तरी का स्वीकारायचं? आम्ही तुम्हाला नाही स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो ओबीसीना सुद्धा की आपण काय कुणाचे नकटे मिंदे नाही आहोत. कुठलाही ओबीसीचा नेता हा काय तुम्हाला खायला घालून पुरून उरलेला नाहीये. आपण यांना मोठं केलेलं आहे, हे आपल्या उपकाराखाली दबलेले आहेत, आपण त्याच्या उपकाराखाली दबलेलो नाही. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की ओबीसीच्या पण नेत्यांनी, ओबीसीच्या समाजाने, ओबीसी समाजाने नव्या विचाराचे, बहुजन समाजाच्या विचाराचे, बहुजन विचारांचे, शिव, शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे जे अभ्यासू मुलं आहेत, अभ्यासू कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांना संधी दिली पाहिजे, त्यांना एकत्र केलं पाहिजे, त्यांच्या संघटना बांधल्या पाहिजेत आणि इलेक्शन लढवले पाहिजेत. हरले तरी हरकत नाही. पहिल्या टर्मला आपलं डिपॉझिट जाईल, दुसऱ्या टर्मला आपण विरोधी पक्ष म्हणून निवडून येऊ, तिसऱ्या टर्मला आपण सत्ताधारी बनू. ही मनामध्ये महत्वाकांक्षा ठेवून आपण उतरलं पाहिजे, सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ओबीसीच्या हक्कासाठी आपण सुद्धा उभं राहिलं पाहिजे. हे जे जुने ओबीसी नेते आहेत, हे काही कामाचे नाही. यांच्या सगळ्यांची पोटं भरलेली आहेत, 7-7 पिढ्या बसून खात्री एवढे यांच्याकडे आता पैसे आलेले आहेत. हे ओबीसीच्या प्रश्नासाठी काही बोलणार नाही. हे ओबीसीने पण लक्षात ठेवायची गरज आहे. त्यामुळे हे जे कटू सत्य आहे मराठ्यांसाठी सुद्धा आणि ओबीसीसाठी सुद्धा, मी काही कुणाला ह्याला झाकून होतं ह्यालाच बोलतोय, की त्याला झाकून होतं त्यालाच बोलतोय, मी असं नाही करत आहे. मी दोघांचे पण प्रश्न जे आहेत ते प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न करतोय. तर दोघांनी, मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांनी पण या गोष्टी समजून घ्याव्यात आणि ह्याच्यानुसार जागरूकपणे आपलं काम करावं. मराठा समाजाच्या लोकांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की कायदा हातात घेऊ नका. समाज महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार असं काही करू नका. ओबीसी समाजाच्या हिस्स्यामध्ये आरक्षण तुम्हाला मिळणार नाहीये, कारण ते संविधानिकच नाहीये, ते कॉन्स्टिट्युशनल नाहीये, ते कोर्टामध्ये सिद्ध होत नाही, ते कोर्टामध्ये फेल जातं, रिजेक्ट होतं, सारखं रिजेक्ट होतं. आणि तुम्ही जर जनगणना करणार नसाल मराठ्यांची तर हे पुन्हा फेल जाणार आहे. आणि हे होऊ नये वाटत असेल तर तुमची जाती जनगणना करणं हे अतिशय गरजेचं आहे. ओबीसी लोकांना तुम्ही सुद्धा भिका मागणं, आरक्षण टिकलं पाहिजे, आरक्षण वाचलं पाहिजे असल्या भीकमाग्या भूमिकेतून बाहेर पडा. सत्ताधारी भूमिकेत आता डोक्यामध्ये, मेंटॅलिटीमध्ये या. स्वतः पक्ष तयार करा, स्वतः इलेक्शन लावा, लढवा, कार्यकर्ते उभे करा, संस्था चालवा आणि तुम्हाला जे हवं आहे ते मिळवा. हाच एकमेव पर्याय आहे, बाकी कुठलाही पर्याय नाही. बहुजन संघटकच्या माझ्या सहकाऱ्यांनी मला आज इथं बोलवलं, त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. माझी जी मतं आहेत ती काही लोकांना पटणार नाही आहेत, कारण मला माहिती आहे की लोकांना आजकाल फक्त गोड गोड मऊ मऊ ऐकायची सवय लागली. त्यांना कटू सत्य बोलायचा, सांगायचा प्रयत्न केला तर लोकांना त्याचा राग येतो. मग ते ओबीसी असतील किंवा मराठा असतील किंवा ब्राह्मण असतील किंवा कोणी असतील, सगळ्या पक्षातले, सगळ्या जाती धर्माची लोकांचा हाच स्वभाव आहे की त्यांना सत्य सांगायचा प्रयत्न केला, मग ते सत्य थोडंसं कटू असलं तर राग येतो, वाईट वाटतं. पण मला हेच म्हणायचं आहे की माझ्या वैयक्तिक राग काढण्याच्या ऐवजी तो जो प्रश्न आहे, ती जी समस्या आहे, तिचा खोलात जाऊन अभ्यास करा आणि त्याच्यानुसार जे योग्य निर्णय असतील ते घ्या. सगळ्या समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय प्रगतीसाठी फुले, शिव, शाहू आंबेडकर विचारधारा ही समर्पित आहे, ही कमिटेड आहे आणि आपण या विचारधारेचे वाहक आहोत, आपण या विचारधारेचे शिलेदार आहोत. त्यामुळे समाजाच्या समतेसाठी, सामाजिक न्यायासाठी जे जे करता येईल ते सगळे आम्ही करू आणि ओबीसी जनजागृती अभियान महाराष्ट्र राज्य ही जी संघटना आहे ती यासाठी प्रतिबद्ध आहे, कटिबद्ध आहे. आपण मला यासाठी बोलवलं, मला माझी भूमिका मांडण्याची संधी दिली आणि जे काही गैरसमज असतील लोकांचे ते दूर करण्याची संधी दिली, यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.